नमस्कार, आप देख रहे हैं विदर्भ सिटी न्यूज और मैं हूं पूजा आपके साथ। अमरावती में प्रस्तावित डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल के निर्माण को लेकर विधायक सुलभाताई संजय खोड़के ने विधानसभा के मानसून अधिवेशन में सरकार का ध्यान आकर्षित किया। उन्होंने संकुल निर्माण के लिए 90.47 करोड़ रुपए के प्रस्ताव को जल्द प्रशासनिक मंजूरी देने की मांग की है। विधायक खोड़के ने कहा कि अमरावती विभागीय मुख्यालय होने के साथ ही विदर्भ का प्रमुख शैक्षणिक केंद्र है। वर्तमान में शिक्षा विभाग के विभिन्न कार्यालय अलग अलग स्थानों पर संचालित हो रहे हैं, जिससे प्रशासनिक समन्वय में दिक्कत आती है। इसलिए सभी कार्यालयों को एक ही छत के नीचे लाने के लिए डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल का निर्माण जरूरी है। उन्होंने बताया कि मुख्यमंत्री द्वारा भी इस संकुल के निर्माण की घोषणा की गई थी। संकुल के लिए लगभग 90.47 करोड़ रुपए का अनुमानित बजट तैयार किया गया है। उन्होंने मांग की है कि दिसंबर की पूरक मांगों में इसके लिए निधि उपलब्ध कराने की प्रक्रिया पूरी की जाए। इस पर राज्य के स्कूल शिक्षा राज्य मंत्री डॉक्टर पंकज गोयल ने जवाब देते हुए कहा कि अमरावती में प्रस्तावित संकुल के लिए स्थान निरीक्षण किया जा चुका है और सार्वजनिक निर्माण विभाग को प्रस्ताव तैयार करने के निर्देश दिए गए हैं। माझी विनंती आहे की या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाकरिता प्रस्तावाला किती दिवसात आपण प्रशासकीय मान्यता घेणार, त्यासोबत हाय पॉवर कमिटी, कारण त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर हाय पॉवर कमिटीकडे जावं लागते, त्याचे सुद्धा आपण मान्यता उपलब्ध मान्यता केव्हा घेणार आणि येणाऱ्या बजेट म्हणजे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी निधी उपलब्ध करून घेणार का आणि या लवकरात लवकर हे संकुल होणार का, याची उत्तर मंत्री महोदयांनी द्यावी अशी विनंती करतो। शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेकडो संस्था सुरू केल्या आणि विदर्भातल्या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांकरता शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुविधा त्यावेळेस उपलब्ध करून दिल्या होत्या। आजही विदर्भामध्ये त्या ठिकाणी शिक्षण महर्षी म्हणून आणि शेतकऱ्यांचा खरा कैवारी म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे। सुलभाताईंनी दिलेली माहिती त्या ठिकाणी खरी आहे की आदरणीय भाऊसाहेबांचं कार्य पाहून त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे अमरावती विभागातले जे वेगवेगळे कार्यालय होते ते कार्यालय एकत्रित करून त्या ठिकाणी एक मोठं शैक्षणिक संकुलाची निर्मिती करायची आणि त्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं नाव द्यायचं, अशी घोषणा देखील मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस केली। खरं म्हणजे तर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण भाऊसाहेबांचं मूळ जे जन्मगाव होतं त्या मूळ जन्मगावी कृषी महाविद्यालयाची स्थापना व्हावी अशी विदर्भातल्या जनतेची मागणी होती। ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केली आणि सुलभाताई आपल्याला सांगताना आनंद होतो की तुमच्याच अमरावती जिल्ह्यातल्या पापळ या त्यांच्या मूळ जन्मगावी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार कृषी महाविद्यालयाची परवानगी देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता आपलं जे हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी मागवून घेण्यात आला। सुरुवातीला प्रस्ताव हा 40 कोटीचा आला होता, पण त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता। नंतर नागरिकांची मागणी होती की ह्या कार्यालयासोबतच त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या नावाने एक चांगलं ग्रंथालय अभ्यासिका देखील असावी अशी मागणी लोकांची असल्यामुळे त्याचा समावेश करून नवीन प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मागितलेला आहे। तो प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे। येणाऱ्या आठवड्यामध्ये HPC कडे हा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं पाठविण्यात येईल। लवकरात लवकर HPC ची मान्यता घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ह्या प्रस्तावाकरता निधीची देखील तरतूद करण्यात येईल। थोड़क्यात मंत्री ने बताया कि शुरुआत में संकुल का आराखड़ा करीब 40 करोड़ रुपए का था, लेकिन इसमें कर्मचारियों के निवास, पुस्तकालय और अध्ययन कक्ष जैसी सुविधाएं शामिल किए जाने के बाद इसका प्रस्ताव बढ़कर 90.47 करोड़ रुपए हो गया है। उन्होंने आश्वासन दिया कि जल्दी प्रशासनिक मंजूरी की प्रक्रिया पूरी कर शिक्षा विभाग की ओर से इसे हाई पावर कमेटी की मंजूरी के लिए भेजने की कार्रवाई की जाएगी।